अलिबाग महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर वसलेलं एक शांत सुंदर ठिकाण. पुण्यापासून सुमारे 140 किलोमीटर अंतरावर गजबजलेल्या शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात नेणारं एक परिपूर्ण वीकेंड डेस्टिनेशन. या ठिकाणचे समुद्रकिनारे, निळ्या पाण्याच्या लाटा आणि सोनेरी वाळूचं अद्भुत मिश्रण प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा. सकाळच्या कोवळ्या प्रकाशात समुद्रकिनारी उमटणारे प्रतिबिंब, हलका वारा आणि शांतता एक वेगळीच अनुभूती देतात. आणि मग संध्याकाळी सूर्य हळूहळू क्षितिजापलीकडे मावळताना आकाशात पसरलेले केशरी आणि गुलाबी रंग एक असा सनसेट घडवतात जो केवळ पाहायचा नाही तर अनुभवायचा असतो. बीच, किल्ले, नारळाची झाडं आणि ताजं सी फूड या सगळ्यांचा फुल ऑन आनंद घ्यायला आम्ही निघालोय या अलिबाग ट्रिपवर. नमस्कार मंडळी, मी आदित्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मी आज निघालोय फॅमिली ट्रिप घेऊन कोकणातील सुंदर आणि मनमोहक अलिबाग या ठिकाणी. या प्रवासात असणार आहे भरपूर मज्जा, गमती जमती, समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य आणि चविष्ट कोकणी जेवण. म्हणून हा ट्रॅव्हल ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. पुण्यातून आम्ही सकाळी साधारणतः 6 वाजता प्रवासाला सुरुवात केली. थंडगार हवा, रिकामे रस्ते आणि ट्रिपची सुरुवात एकदम फ्रेश मूडमध्ये झाली. प्रवास करत करत साधारणतः 11 ते 11:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलो अलिबागमधल्या आम्ही बुक केलेल्या वंडर विलावरती. खरंच सांगायचं तर व्हिलाचं वातावरण एकदम शांत आणि प्रसन्न. चारही बाजूने उंच उंच नारळाची झाडं आणि स्वतंत्र व्यवस्थित रूम्स, जणू निसर्गाच्या खुशीत राहायलाच आलोय असा फील. अलिबागमध्ये असलेल्या या व्हिल्यावरती आम्ही पोहोचलो आणि सर्वजण अगोदर फ्रेश झाले आणि त्यानंतर आम्ही चविष्ट जेवणाचा या ठिकाणी आनंद घेतला. पोटभर जेवण झाल्यानंतर काही जणांनी आराम करायचं ठरवलं आणि मी आणि शौर्य थेट स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. थंडगार पाण्यात स्विमिंग करताना एकदम मस्त रिफ्रेश वाटत होतं. सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. साधारणतः 5 वाजता बीचवर जायचं ठरलं. त्याप्रमाणे सर्वांनी तयारी केली आणि आता आम्ही निघालो आहे अलिबागमध्ये असलेल्या नागाव बीचला. समुद्रकिनाऱ्याचा थंड वारा आणि लाटांचा मधुर आवाज अनुभवायला. गाड़ी स्टार्ट कर. नहीं 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 नहीं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बाप रे. अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? हमें खाओ माँ कसम. छी ससुर. पंधरा ते 20 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही नागाव बीचच्या पार्किंगमध्ये येऊन पोहोचलो. गाडी पार्क केली आणि आता आम्ही सगळेजण निघालो आहे बीचकडे. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचताच श्रीचे निरागस रिॲक्शन तुम्ही स्वतः बघताय. ती पहिल्यांदाच हे सगळं अनुभवते आहे.
लाटांचा सतत येणारा मधुर आवाज, पायाला स्पर्श करणारी थंडगार वाळू आणि चेहऱ्यावर हलकेच फिरणारा गारगार वारा. समोर पसरलेला अथांग समुद्र आणि हळूहळू मावळणारा सूर्य. आकाशात पसरलेले केशरी गुलाबी रंग. श्री मस्त हसतीये, कधी आश्चर्याने बघतीये. प्रत्येक क्षण तिच्यासाठी नवीन आहे. तिच्या या छोट्या आनंदात आम्हीही हा सुंदर क्षण एन्जॉय करत आहे. समुद्रकिनाऱ्यावरचा तो संध्याकाळचा क्षण खरंच प्रत्येकासाठी खास ठरतो आहे. आमचे दीपकदादा आणि मनीषाताई सनसेटचा प्रत्येक क्षण मनापासून एन्जॉय करत आहेत. समोरचं ते सुंदर दृश्य बघून त्यांनाही फोटो आणि व्हिडिओ काढायला मोह आवरत नाही आहे. आमचा शौर्य आणि दिशू पहिल्यांदाच समुद्र बघत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते एक्साइटमेंट आणि आनंद अगदी पाहण्यासारखा आहे. लाटांबरोबर धावताना, हसताना, खेळताना ते दोघेही हा क्षण मनापासून जगत आहेत. लाटांच्या प्रत्येक आवाजात एक वेगळीच शांतता जाणवत आहे. समुद्रासमोर उभं राहिले की सगळे विचार आपोआप शांत होतात. वाऱ्यासोबत येणारी ती हवा एकदम फ्रेश वाटते. पायाखाली मऊ वाळू आणि समोर एंडलेस समुद्र. फिलिंगच वेगळी आहे. कॅमेऱ्यात आपण मोमेंट्स कॅप्चर करतो, पण काही क्षण असे असतात जे फक्त मनात साठवले जातात. कुटुंबासोबत हा वेळ खरंच खूप प्रिशियस आहे. हसणं, खेळणं आणि एकत्र वेळ घालवणं यापेक्षा मोठं सुख काहीच नाही. सूर्य हळूहळू मावळतोय, आकाश रंगांनी भरतंय आणि आम्ही हे सगळे मोमेंट्स मनात साठवत आहोत. सूर्य मावळतोय पण या आठवणी कायम राहतात. प्रत्येक सनसेट एक नवीन आशा देऊन जातो. एक शांत पॉझिटिव्ह फिलिंग मनात साठवून जातो. लाटांचा आवाज, थंडगार वारा आणि आपल्या माणसांसोबत घालवलेला हा वेळ सगळं काही खूप स्पेशल वाटत आहे. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे साधारणतः 6:30 वाजलेत आणि मी आता एकटाच विलावरून निघालो आहे जवळच असलेल्या एका सुंदर बीचकडे. सकाळी रस्त्यावर चालताना दोन्ही बाजूंना उंच नारळाची झाडं, सुपारीची झाडं आणि एकदम शांत प्रसन्न वातावरण. कोकणातील ही सकाळ, हलका गार वारा, पक्ष्यांचा मंद आवाज, हे सगळं अनुभवताना मन एकदम शांत होतंय. खरंच खूप भारी वाटत आहे.
सकाळचा नाश्ता करून आता आम्ही एकदम रेडी आहोत आजच्या डे प्लॅनसाठी. आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत अलिबागमधील काही खास ठिकाणं, रामेश्वर मंदिर, रेवदंडा फोर्ट आणि रेवदंडा बीच. इतिहास, निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्याचा सुंदर संगम. आजचा दिवस एकदम इंटरेस्टिंग असणार आहे. आता आम्ही येऊन पोहोचलो आहे अलिबागपासून साधारणतः 10 ते 15 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत आणि पवित्र ठिकाण, ते म्हणजे रामेश्वर टेम्पल. अलिबाग रेवदंडा मार्गावर असलेलं हे शिवमंदिर इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. असं मानलं जातं की हे मंदिर साधारणतः 17व्या शतकातील असून आणि कोकणी धाटणीच्या पारंपरिक दगडी बांधकामात उभारलेलं आहे. मंदिरात प्रवेश करताना गणपती आणि दत्तात्रय यांचे दर्शन होते आणि समोरच नंदी महाराज विराजमान आहेत. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे समोर असलेली भव्य दगडी पुष्करणी. रामेश्वर मंदिर परिसरात आपल्याला एकूण 3 कुंड पाहायला मिळतात. पर्जन्यकुंड, अग्निकुंड आणि वायुकुंड. हे 3ही कुंड निसर्गाच्या 3ही ऋतूशी जोडलेले आहेत. असं मानलं जातं महाभारतातील रेवती क्षेत्र म्हणून या परिसराला ओळखलं जातं आणि इथे सुमारे 300 ते 350 मंदिरं आहेत. या सगळ्यात श्री रामेश्वर मंदिर हे प्रमुख ग्रामदैवत म्हणून मानलं जातं. नारळ आणि सुपारीच्या बागांमध्ये वसलेलं हे मंदिर एकदम शांत, प्रसन्न आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारं आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. रामेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर अलिबागमध्ये जवळच असलेल्या रेवदंडा किल्ल्याच्या परिसरात आता आम्ही येऊन पोहोचलो आहे.
अलिबाग जवळच असलेला ऐतिहासिक रेवदंडा किल्ला जो समुद्र किनाऱ्यालगत भव्यपणे उभा आहे. या किल्ल्याचा इतिहास खूप जुना असून 15व्या ते 16व्या शतकाच्या दरम्यान पोर्तुगीजांनी या ठिकाणी किल्ला बांधला. त्या काळात याला चौल किल्ला म्हणून ओळखलं जात असत. रेवदंडा किल्ला मुख्यतः व्यापार आणि संरक्षणासाठी वापरला जायचा. समुद्रमार्गाने येणाऱ्या जहाजांवर नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी याचं खूप महत्त्व होतं. रेवदंडा किल्ल्याच्या भिंती आजही मजबूत दिसतात. मोठे बुरुज, जुन्या तटबंदीचे अवशेष आणि आतमध्ये दिसणारी पोर्तुगीज वास्तुकला आपल्याला थेट इतिहासात घेऊन जाते. रेवदंडा किल्ल्याबद्दल अजून एक खास गोष्ट म्हणजे इथला सातखनी टावर. सातखनी म्हणजे 7 मजली मनोरा. असं मानलं जातं की हा टावर खूप उंच आणि मजबूत होता. समुद्रावर आणि आसपासच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा. त्या काळात इथून शत्रूंची हालचाल सहज दिसायची आणि संरक्षणासाठी हा एक महत्त्वाचा वॉच टॉवर होता. रेवदंडा फोर्ट पाहून झाल्यानंतर आम्ही जवळच एका ठिकाणी जेवण केलं. पोटभर जेवण झाल्यावर आता आम्ही निघालो आहे काशीद बीचकडे. आणि रस्त्यात जाताना अचानक एक अप्रतिम नजारा आम्हाला बघायला मिळतो. डोंगर, समुद्र आणि हलका गार वारा. खरंच मन मोहून टाकणारा व्ह्यू असा होता. मग आम्ही लगेच गाडी बाजूला थांबवली आणि आता या ठिकाणी येऊन तो सुंदर नजारा शांतपणे अनुभवत आहोत. काशीद बीचवर पोहोचताच समोर पसरलेला पांढरा शुभ्र वाळूचा किनारा आणि निळाशार समुद्र पहिल्या क्षणी मन जिंकून घेतो. इथला माहोलच काही वेगळा आहे. थंडगार वारा, स्वच्छ पाणी आणि शांत सुंदर वातावरण. अलिबागपासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर असलेला हा बीच त्याच्या पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी आणि स्वच्छ निळ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथलं वातावरण खूप शांत आणि रिलॅक्स वाटणारं आहे. म्हणून फॅमिली ट्रिप आणि विकेंड गेटवेसाठी एकदम परफेक्ट ठिकाण. या ठिकाणी तुम्हाला वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा एन्जॉय करता येतात, जसं की जेट स्काय, बनाना राईड, स्पीड बोट राईड. बीच खूप लांब आणि मोकळा असल्यामुळे या ठिकाणी आरामात चालता येते आणि फोटोसाठीही खूप सुंदर सुंदर स्पॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अलिबागमधील हे 2 दिवस खूप छान होते. बीचवरची मज्जा, शांत सकाळ, सुंदर सनसेट मोमेंट्स आणि कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण. अलिबागमध्ये येऊन शांतता, आनंद आणि खूप साऱ्या सुंदर आठवणीसोबत आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. पुन्हा भेटूया एका नवीन ट्रिपमध्ये, नवीन ठिकाणी, नवीन अनुभव आणि नवीन आठवणीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. अलिबाग ट्रिपचा हा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात लवकरच. बाय बाय.